आणि काही धर्माबद्दल बोलणं झालं. काही लोकांचं असं म्हणणं होतं की जय भीमचे नारे का लावले, काही लोकांनी तिथे जय श्रीरामचे नारे लावले. त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? जो मेन मुद्दा हा नेहमी बाजूला राहतो आणि रिलीजन किंवा जात ही नेहमी मध्ये त्याबद्दल काय म्हणाल? हे जे कळलं का, आपण जर तिसरा डोळा उघडला ना तर आपल्याला कोण दिसत नाही. जसं की आता अमित शहा आहेत आणि त्यांचा मुलगा बघितला जय शाह. आता त्यांना क्रिकेट बद्दल काय नॉलेज आपल्याला माहिती नाही, पण ते बीसीसीआयच्या त्या पोस्टवर आहेत. त्यांना काय माहिती त्यातलं, त्यांना बॅट सुद्धा पकडता येत नाही. काय वाटतं अशा नेत्यांना किंवा अशा जे नेपोटिझम आहे त्याला सपोर्ट केला पाहिजे का लोकांनी, किंवा हे असे झाले पाहिजे का? हे लोक सगळ्यांना वेगवेगळे इंटरव्ह्यू देते, कायम कॅरेक्टर बदलते, भाषा बदलते, एकदा इंग्लिश मधनं एकदा मराठीतनं. काय विषय नाही, तू अशी निवांत बोलतो. सांग तू कुठं आलाय? मी इथला पुण्यातलाच आहे. पुण्यातलाच आहे. या नीटच्या मुद्द्यावर तुम्ही काय बोलाल? नीटच्या मुद्द्यावर आता काय किती मुद्द्यांवर बोलले, एवढ्या मुद्द्यांवर कमीच आहे. काय म्हणणं आहे तुमचं? हे जे रेजिग्नेशन मागतो आपण, विषय नाही, दिलं पाहिजे रेजिग्नेशन, सुट्टीच पण नाही. ते रूट सोल्युशन आहे का? त्याच्यावरून सगळं होईल का? देख, मला चेंज साठी आलोय मी. कळलं का? आता वैतागलोय म्हणून आलोय. बरं, कळलं का? मला असं वाटतंय की नवीन लोकांना समजून घ्यायला नवीन लोक सत्तेत पाहिजेत. बरोबर. जेनझेल आता मी एक घरात राहतो, माझ्या अख्ख्या कुटुंबाचं प्रेशर माझ्यावर येतं. कळलं का? आपल्याला कुठं व्यक्त होता येत नाही ना, आपण कोणाला हानी पोचवू शकतो ना, आपण गँगस्टर बनू शकतो ना, आपण राडे करू शकतो. त्यासाठी आपण इथं आलो. कळलं का? की शांतीत क्रांती करायची आपल्याला, शांतीत आपल्याला बदल घडवायचा म्हणून आपण इथं आलो. तरी पण मी इथं येऊन जरा आपले कपडे बिपड्यातनं प्रोवोकेशन दाखवतो, पण कसं आहे ते आता आतनं भरून आलंय ना म्हणून बाहेर निघतंय. तुमचा जो मतलब आजचं जे ड्रेसिंग आहे त्याच्याबद्दल म्हणजे काय स्पेशल आहे की तुम्ही असे त्याच्यामध्ये आलात? काय बरेच क्रांती केली ह्याच्या आधी, आपल्याला या कपड्यांमध्ये पोलीस स्टेशन मधून हाकलले, हे केले ते केले. प्रोटेस्ट मध्ये असतं खूप सारे. हो, ह्याच्या आधी मी इथं जेएनयूला आपलं त्यावेळी मागच्या वेळीचं प्रोटेस्ट होतं. अच्छा. इथं ह्याच की इथं तेव्हा बी आलतो आपण. आता जे जंतर मंतर मध्ये मागचं जे प्रोटेस्ट झालं त्याच्यामध्ये काही असे मुद्दे निघाले जे एज्युकेशनच्या म्हणजे विरुद्ध होते, आणि काही धर्माबद्दल बोलणं झालं. काही लोकांचं असं म्हणणं होतं की जय भीमचे नारे का लावले, काही लोकांनी तिथे जय श्रीरामचे नारे लावले. त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? जो मेन मुद्दा हा नेहमी बाजूला राहतो आणि रिलीजन किंवा जात ही नेहमी मध्ये त्याबद्दल काय म्हणाल? हे डिस्ट्रॅक्शन कुठनं ना कुठनं आणायचा प्रयत्न नक्कीच होणार, फोडायचा डिवाइड करायचा प्रयत्न नक्कीच होणार. कारण तर डिवाइड करायला कायम निघतातच, सगळ्यांना डिवाइड अँड रूलच करायचंय. कळलं का? आता हे एवढे एकत्र झाले, हे जमूनच झाले. कळलं का? मी ज्यावेळेस एक्झिबिशन केले, मी ज्यावेळेस क्रांती माझा आर्ट दाखवायचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांना कोविड परमिशन आठवली, काय आठवले, हे आठवलं. यांना काही बी करून माझं एक्झिबिशन बंदच पाडायचं होतं. कळलं का? मला पोलीस स्टेशन मधनं हाकललं. तर काय सोल्युशन असेल याच्यावर तुम्हाला काय वाटतंय? फायनल सोल्युशन मी तुला सांगू का, मी सगळं लढून हे करून ते करून त्याग करून मी निसर्गात सुखी झालेला माणूस आहे. कळलं का? आता मला नको गाडी ना घोडा, अशी माझी अवस्था आहे. अनवाणी पायानं चालतो आपण कंटिन्यू. तर काय सोल्युशन काढता येईल आपल्याला या पोरांसाठी का नाही, सेल्फ सस्टेनिंग बनायला, थोडीशी शांतता यायला. कळलं का? मला माझी एवढीच एक्सपेक्टेशन आहे की दुसरा चेंज झाल्यावर फक्त थोडी तर शांतता येईल. काय चेंजेस काय चेंजेस जर काही 3 मागण्या असतील? हे बघ कसं आहे माहितीये का, आता माझी एवढीच इच्छा आहे की हे जे नवीन नेते आहेत ना, ह्यांच्याकडे एवढी समज आहे की हे पोटापुरतं खातील आणि बाक्यांना वाटतील. बरोबर. कळलं का? असं नाही की यांच्याकडे हे लक्झरी पाहिजे यांना, असं काय नाही. म्हणून आपण सपोर्ट करायला आलोय. उद्या जर यांनी लक्झरी घेतली तर आपण हात मागं काढणार. बरोबर. कळलं का? काय गरज नाही लक्झरीची बिक्झरीची. मी बी रिक्षातनं फिरतो, सगळ्यांनी रिक्षातनं फिरावं, लय लोड घेऊ नये, आणि शांततेसाठी आलोय मी. फक्त की ताण येतो रे छोट्या छोट्या गोष्टी करताना माणसाला. कळलं का? किरकोळ गोष्टींनो पण आजकाल युवकांना एवढा ताण येणार डोक्यावर, आणि त्यात मग पोरं सुसाईड करतात, कोण विष पेते, कोण हे करते ते करते. मग त्यासाठी उभी आहे भाई आपण. आज जसं मंत्र्यांचा राजीनामा समजा घेतला, नवीन मंत्री चेहरा कोण पाहतो? काय वाटतं की सीजेपीने कोणता मंत्रीचा? ते सगळं मी सीजेपी वर सोडतो, कारण की आपण त्याग घेतलेला आहे. आपलं काम आपण करतोय, आपण हजेरी लावायचा प्रयत्न केला. कळलं का? आपण सगळं काही मी करू शकत नाही. बरोबर. तुम्ही तुमचा सहभाग दाखवला होता, तर तेव्हा तुमचं धोरण होतं. आज एक प्रोटेस्टर म्हणून काय धोरण असेल चेंज युथ साठी? चेंज तो चेंज काय असेल? एक मुद्दा असा की तो चेंज हवाच, एक असा मुद्दा जो शिक्षणासाठी किंवा एक नवीन युथसाठी हवाच, त्याच्याशिवाय बंदच होऊ शकत नाही. हे बघा, तुला मी सगळं सविस्तर बोलायचं म्हणलं ना, तर प्रत्येक ठिकाणी आहे ना सगळं खोकळं झालंय.
कळलं का? सगळं हॉलो झालंय, कोण आतमध्ये काहीच ऑथेंटिक नाहीये, कळलं का? सगळ्यांनी शॉर्टकट वापरलेत सगळ्यांनी. तर ही जी मानसिकता आहे ना, किंवा पॉलिटिक्स मध्ये येणं, त्यासाठी काहीतरी क्रायटेरिया असला पाहिजे, काहीतरी एज्युकेशन सिस्टम असली पाहिजे, बरोबर आहे ना? काहीतरी डिग्री असली पाहिजे, डिग्री नाही पण काहीतरी असावं, जसं की एक आर्ट एक्झिबिशन करताना एक क्युरेटर असतो, त्याशिवाय आत एक्झिबिशन होत नाही, कळलं का? क्युरेटर सिस्टम असते, काहीतरी असतं, सगळं असतं. त्या सिस्टमची अपेक्षा करतोय की बाबा हे तुम्ही सगळं आता झालं. म्हणला की बाबा नेते किंवा एखाद्या मंडळात येण्यासाठी क्रायटेरिया हवा आहे. हा जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझम आहे, तसंच एक कुठंतरी असं वाटतं की Politics मध्ये सुद्धा आहे. त्याच्यात पण नेपो आहे. हो. याच्यासाठी काय केलं पाहिजे? नेपोटिझम खूप ठिकाणी बघितलं आपण, जसं की आता अमित शहा आहेत आणि त्यांचा मुलगा बघितला जय शहा. आता त्यांना क्रिकेट बद्दल काय नॉलेज आपल्याला माहिती नाही, पण ते BCCIच्या त्या पोस्टवर आहेत. त्यांना काय माहिती त्यातलं, त्यांना बॅट सुद्धा पकडता येत नाही. काय वाटतं अशा नेत्यांना किंवा अशा जे नेपोटिझम आहे त्याला सपोर्ट केला पाहिजे का लोकांनी, किंवा हे असे झाले पाहिजे का? तर हे लोक असे आले. आपण मातीतनं वर आलोय, कळलं का? आपण त्याला सपोर्ट करतो जो सत्य आहे, कळलं का? आता तुम्ही मला मग माझी आई असू, बाप असू, कोण बी असू, कळलं का? आपण जर तिसरा डोळा उघडला ना, तर आपल्याला कोण दिसत नाही. आपण कधी असं करत नाही की बाबा ह्यो माझा भाऊ आहे म्हणून ह्याला सवलत द्या. ही जी मानसिकता आहे ना, ही आपल्याकडे मुळीच नाही. त्यामुळे आज आपण हित आहे. सर, जर त्या तिसऱ्या डोळ्याचं रौद्र रूप काय असेल तुमच्या मते? हा, हे बघ, ह्यांनी लाज सोडायला वेळ लावला नाही, कळलं का? मी अख्खा नागडा फिरीन आणि ह्याच्या आधी बी फिरलोय. तू चेक कर 2022 मध्ये काय केलं आपण, त्याच्या आधी काय केलं का? नाही, बरोबर आहे. सगळ्यांची ठेवायची. आपण पीस साठी आलो आपण इथं, कळलं का? रौद्र रूप आपले जे दाखवायला मेन नाही. मुद्दे आहेत आपण त्याच्याबद्दल बोललो पाहिजे.